सो माझा प्रश्न असा आहे की फ्रेंच भाषा, जर्मन भाषा हे लोक का शिकतात? कारण ती भाषा शिकून रोजगार मिळतो. हा, मराठी भाषेतून शिकलेली लोक कुठल्याही पदावर, दर्जावर, भाषेवर काम करू शकतात, याच्यात काहीच शंका नाही. पण ही वेगळी भाषा लोक शिकतात कारण रोजगार, पोटाशी त्याचा संबंध आला पाहिजे. तसं मराठीमध्ये करण्यासाठी का त्यासाठी काय करावं लागेल, ह्याच्यावर तुमची प्रतिक्रिया काय? की ह्याचा संबंध लोकांना मराठी भाषा येते फक्त या एक कारणामुळे त्यांना रोजगार याची सोय होईल. तुमचा मुद्दा अतिशय महत्वाचा आहे. मी स्वतः नेहमी असं सांगत आलेलो आहे की भाषेचा आणि पोटाचा खूप जवळचा संबंध आहे. भाषा ही नुसती ओठातून येऊन चालणार नाही, ती पोटातून आली माझा प्रश्न तुम्ही बोलताय त्यासाठी त्या भाषकाचं पोट भरण्याचं सामर्थ्य आपण त्या भाषेमध्ये निर्माण केलं पाहिजे. मी ज्यावेळेला एखाद्या विद्यार्थ्याला सांगतो की तू मराठी विषय घेऊन तू पदवी घेतली पाहिजे, तर त्याच्या रोजगाराची काय व्यवस्था आहे याचा सुद्धा विचार आपण केला पाहिजे. आणि म्हणून आता जे मराठी विद्यापीठ स्थापन झालंय, आम्ही त्याच्या कल्पनेमध्ये सुद्धा असंच मांडलेलं होतं की तिथे मराठी हा विषय घेणाऱ्या मराठी मुलं रोजगारामध्ये का मागं पडतात. आता सगळीकडेच ही परिस्थिती निर्माण, विशेषतः जागतिकीकरणानंतर आपल्याला विचारांचे दोन प्रवाह दिसतात. म्हणजे एका प्रवाहाचं म्हणणं असं आहे की खूप मोठ्या नोकरी आणि व्यवसायाच्या संधी उपलब्ध झाल्या, तर दुसरी लोक असं म्हणतायत की संधी खूप उपलब्ध आहेत पण आम्हाला योग्य गुणवत्तेची माणसं मिळत नाहीत. आणि त्यामुळं आहे त्या संधी अपात्र लोकांना बहाल करण्यात आम्हाला अजिबात स्वारस्य नाही. त्यामुळे या उपलब्ध मनुष्यबळाचं उपयुक्त मनुष्यबळामध्ये रूपांतर करणं हे आपल्या शिक्षण क्षेत्रासमोरचं सगळ्यात मोठं आव्हान आहे. आणि मला असं वाटतं की भाषा टिकायची असेल तर आपल्याला पोटाचा विचार केलाच पाहिजे. आपल्याला भाषेला पोटाशी जोडलं पाहिजे. नुसता ओठाशी बोलला आणि झाला प्रश्न मिटला असं नाही. त्यासाठी ती उद्योगाची भाषा झाली पाहिजे. आणि काय आपल्याला यासाठी करता येईल, कुठल्या नवीन संधी मुलांना उपलब्ध करून देता येतील, याचा विचार आपल्याला खूप गांभीर्याने करावा लागणार आहे. आणि त्यामुळं जागतिकीकरणानंतर एकूणच जागतिक जीवनशैलीमध्ये जे बदल झाले त्याचे परिणाम त्या त्या राष्ट्रातल्या भाषा आणि संस्कृतीवरती झालेलेच आहेत. कुठलीही भाषा त्याला अपवाद राहिलेली नाही. पण आपण अभिजात दर्जा मिळाला आणि आपली जबाबदारी संपली अशा भ्रमामध्ये जर आपण असू तर ती आपली घोडचूक आहे असं मला वाटतं. आपली भाषा टिकवण्यासाठी, ती अधिक समृद्ध होण्यासाठी आपल्याला प्रयत्न करावे लागणार आहेत. आणि त्या प्रयत्नांची सुरुवात व्यक्तीपासून, व्यक्ती, कुटुंब, समाज, राज्य म्हणून आपल्याला त्याचा विचार करावा लागणार आहे. आणि त्यामुळे ही भाषा आपल्याला उद्योगाशी कशी जोडली जाईल म्हणून उद्योजकांचं सुद्धा एखादं संमेलन हे झालं पाहिजे. आणि त्यामध्ये मराठी भाषा किंवा मराठी युवक यांना कशा भविष्यामध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत किंवा त्यांनी कुठल्या प्रकारची कौशल्य विकसित केली पाहिजेत या दृष्टीने सुद्धा आपण प्रयत्न करण्याची खूप गरज आहे असं मला वाटतं. त्यामुळं मला नेहमी असं वाटतं की भाषेचा प्रश्न हा अस्मिते इतकाच अस्तित्वाशी निगडीत. तुमचं अस्तित्व राहिलं तर अस्मिता तुम्ही तिचा जागर करू शकणार आहेत. तर त्यामुळं अस्तित्व हे पोटाशी जोडलेलं आहे पुन्हा माणसाचं, कारण तो अगदी कळीचा प्रश्न आहे. तर त्यामुळं या गोष्टींचा आपल्याला खूप गांभीर्याने विचार करावा लागणार आहे. तर त्यामुळं अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर जो काही निधी मिळणार आहे तो मिळाल्यानंतर अशा प्रकारच्या गोष्टींच्या वरती त्याचा वापर झाला पाहिजे. केवळ सोहळे केले आणि मग आज पहिलं वर्ष झालं, दुसरं वर्ष झालं असं नको. ती गणना केवळ नको, ते असं काहीतरी एक दृश्य रूप त्याचं की 5 वर्षानंतर इतक्या मराठी तरुणांना नोकऱ्या मिळाल्या, मराठी भाषा विषय घेऊन ज्यांनी पदवी घेतली किंवा साहित्य घेऊन त्यांनी काही केलं तर त्याला काय रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या याचा सुद्धा आपल्याला खूप गांभीर्याने विचार करावा लागला. आपल्या राज्याकडे जे उद्योग यायला पाहिजे त्यासाठी सरकारनं प्रयत्न पुरेसे केलेले नाही. महाराष्ट्रामध्ये पर्यटन हा फार मोठा व्यवसाय होऊ शकतो. राजस्थानमध्ये काय, दुबईमध्ये काय होतं, पर्यटक आल्यानंतर तिथली व्यवस्था बदलली. साहित्य संस्था हे व्यवसायाची भाषा करण्यामध्ये काय योगदान का देऊ शकत नाही, त्याचं कारण की ती सरकारची जबाबदारी की आपल्या राज्याकडे रोजगार आले पाहिजे. म्हणजे आज तुम्ही मगाशी आपण औपचारिक बोलताना तुम्ही म्हणला की खालच्या पोस्टचा पोलीस हा मराठी आडनावाचा तो मराठी भाषा बोलतो आणि वरचा जो अधिकारी असतो कुलकर्णी आडनावाचा
तो हिंदी इतकी उत्तम बोलतो, तो मराठी वापरतच नाही. म्हणजे आपण असं डबेवाले सिनेमामध्ये दाखवलं हा, जातं. सिनेमामध्ये मराठी माणूस म्हणजे लक्ष्मीकांत बेर्डेला हिंदी चित्रपटात घेतलं तर गरगडी म्हणूनच घेतात. बरोबर. ही जी काय आपली ती अवहेलना म्हणजे चाललेली आहे सर्व क्षेत्रात, सर्व क्षेत्र म्हणजे ती काय फक्त साहित्य क्षेत्रात चालली आहे का? नाही. बरोबर आहे. आता तुम्ही बघा की सातारा जिल्हा, आता संमेलन होते म्हणून मी तुम्हाला सातारा जिल्ह्याच सांगतो. आपल्याकडे प्रतापगड आहे. प्रतापगड जर विकसित केला असता सरकारनं, अजिंक्यतारा किल्ला जो विकसित केला असता, किंवा आता जे कासचं नवीन महाबळेश्वर 25 वर्ष काम चाललंय नवीन महाबळेश्वर करायचं, स्वतः मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदेनी त्याच्यामध्ये पुढाकार घेतला. आता मुख्यमंत्र्याचे ते उपमुख्यमंत्री झाले, त्याचं फक्त प्राधिकरण तयार झाले, फक्त गावं वाढतात दरवर्षी. यावर्षी 25 गावं, 15 गावं, नवीन महाबळेश्वर प्रत्यक्षात येत नाही. जर रोजगार बाहेरच्या देशातल्या किंवा बाहेरच्या राज्यातल्या लोकांना येऊन आपल्याकडे रोजगाराची व्यवस्था झाली तर लोक आपली भाषा शिकतील, की तिथं गेलं तर आपल्याला मराठी आलं पाहिजे. आणि महानगरांमध्ये आपलाच माणूस चुकीचा वागतो. म्हणजे आता पूर्वी मुंबईमध्ये आपला माणूस गेल्यानंतर स्वतःहून हिंदी बोलायचा, आता पुण्यात आला की तो हिंदी बोलतो. तो रिक्षा आप आने वाले के इधर विचारतो, आणि नंतर 15 मिनिटांना कळते की रिक्षा चालवणारा बी मराठी, रिक्षात बसणारा बी मराठी. रिक्षावालाच म्हणतो, अहो साहेब मी मराठी आहे, मी मराठी, मला मराठीत बोला. पुणेरी रिक्षावाला असल्यामुळे आपणच इतकं दुसऱ्याच्या भाषेच्या मागे लागलेलो आहोत की आपल्याला ते आता मुलं वाचत नाही. त्याच्यावर मी माझ्या घरातच एक प्रयोग केला. माझी लहान मुलगी आहे धैर्या नावाची, तर तिनं काही मागितलं की मी सांगायचो की ह्याला एवढे पैसे लागतात, तू एवढी पुस्तकं वाच, तुला मी तेवढे पैसे देतो. समजा 100 पानाचं पुस्तक वाचलं तर 25 रुपये देईन, 200 पानाचं वाचलं तर 50 रुपये देईन, चरित्र वाचलं तर 200 रुपये देईन. असे मी प्रत्येक पुस्तकानुसार इन्सेंटिव्हाइज केलंय आणि मग त्यातनं तिनं 5,000 रुपयाची रक्कम कमवली कोरोनाच्या काळामध्ये, की ती मोबाईलकडे जाऊ नये, तिनं पुस्तकांकडे जावं आणि त्या पैशातनं तिला पाहिजे ते घ्यावं. शेवट आपण सुद्धा म्हणतो की मुलं वाचत नाहीत, तर त्यांच्या गरजांशी जर पुस्तकं जोडली तर ते वाचतील, आणि वाचनानं माणूस समृद्ध होतो. समजा मराठी भाषेतलं साहित्य वाचलं तर तो पुढे जाऊ शकतो ना. भले व्यवसायाची आणि व्यवहाराची भाषा म्हणून त्यांनी इंग्रजी शिकू देत, पण माझी मुलगी इंग्रजी माध्यमामध्ये शिकते, पण ती जोपर्यंत सांगणार नाही मी इंग्रजी माध्यमात शिकते तोपर्यंत तुम्हाला समजणार देखील नाही. इतकं ती उत्तम मराठी बोलते, माझ्यापेक्षा जास्त ती पुस्तकं वाचते.